तर तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल, की दीदी ह्या चेअरवर येऊन का बसलेली आहे? थांबा ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळेलच. नमस्कार, मी वैभव देशमुख आणि ही माझी ताई वैष्णवी देशमुख आणि तुम्हाला माहित आहे आम्ही एक छोटेसे युट्यूबर आहोत. मागच्या 2 ते 3 महिन्यापासून दीदीचा हेअरफॉल खूप जास्त वाढलेला होता. खूप जास्त केस गळत होते. हेअरफॉल काय असतो आणि त्याचं टेन्शन काय असतं हे मुलीपेक्षा चांगलं कोणालाच माहित नसतं. जायचं तर आमच्या बिल्डिंग पाशीच होतं, पण तिला चप्पल कोणतं घालू हे पण कळत नव्हतं. ते पण मला विचारत होती, की कोणता चप्पल घालू? भाई मी म्हटलं जो जो घालायचा आहे तो घाल आणि चल फटाफट, नाहीतर मी चाललो. अगदी 2 ते 2.5 मिनिटं चालल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत हेअर सलूनमध्ये, ज्याला खूप जण पार्लर, न्हाव्याचं दुकान, कटणीचं दुकान असं पण बोलतात. गाईज दीदी खूप एक्साइटेड होती तिच्या नवीन हेअर कट साठी आणि तिच्यापेक्षा जास्त एक्साइटेड मी होतो आणि ही गोष्ट आईला माहित नव्हतं की आम्ही दोघं दीदीच्या हेअर कट साठी आलेलो आहोत. भले आम्ही मुंबईमध्ये राहत असलो तरी आम्ही महागड्या सलून मध्ये नाही गेलो, एकदम नॉर्मल सलून मध्ये गेलो, जशी प्राइस आम्हाला परवडेल, कारण पैसे भाई झाडावर नाही उगवत. जसा तो दादा केस कट करायचा दीदीची हालत बघण्यासारखी व्हायची. भाई तिचा जीव खूप तळमळत होता, कारण तिची एवढी मोठी केस होती आणि ती कापत होती, ते पण 2 ते 3 वर्षानंतर. आम्हाला जायच्या आधी प्रश्न पडला होता की भाई त्या सलून मध्ये आम्ही व्लॉग घेणार की नाही, ते दादा काय बोलणार का नाही, आपल्याला लाज वाटेल वगैरे. पण गेल्यानंतर आम्ही व्लॉग जसं स्टार्ट केला तसं काहीच नाही वाटलं. तो दादा पण खूप चांगला होता, आम्हाला खूप चांगला बोलला. तिकडे तिचा हेअर कट होत असताना मला एक डॉगीचा पिल्लू सापडला, जे की खूप क्यूट होतं. त्याची आई मला सोडून गेलती, त्याची आई त्याला माझ्याकडे सोडून गेलती, सो मी त्याला खेळवत होतो. नंतर त्याची आई आली, मी तिला त्याच्या आईकडे दिलं आणि मी गेलो दीदीकडे तिचा हेअर कट बघायला. तोपर्यंत तिचा हेअर कट पण झाला होता. हे बघा तुम्ही तिचा फायनल लुक. भाई जसं त्या दादाने तिची हेअर पुढे टाकले ना भाई, दीदीचं तोंड बघायला सारखं झालं होतं आणि माझं पण तोंड बघायला सारखं झालं होतं, कारण दीदी खूप सुंदर दिसत होती. ऍक्च्युली याला कर्टन बेन्स बोलतात. तिने ही फर्स्ट टाइम ट्राय केला आणि खूप सुंदर दिसत होती. तिच्यावर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून की कसं दिसत आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्या आल्या मी खिचडी करायला घातली, कारण भाई दिवसभर काहीच नव्हतं खाल्लं मी, कारण शूट होता आज, त्याच्यामुळे मी खिचडी करणार होतो. फक्त खिचडी आज मीच खाणार होतो, कारण आईला आणि दीदीला शेवटचा उपवास होता, त्याच्यामुळे खिचडीमध्ये खूप काही टाकलं होतं, कांदा पण टाकला होता. तांदूळ निसणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. नंतर मी त्याला धुवून घेतलं, शेवटी मीठ टाकून कुकरला टोपण लावलं. आईला तिचा हेअरकट कसा वाटला आणि तिच्या रिएक्शन काय होतं ते आम्ही मोठ्या ब्लॉग मध्ये दाखवलं आहे. आपल्या चॅनलला ब्लॉग आहे, तो नक्की बघा. आता माझी स्पेशल खिचडी पण झाली होती. नंतर मी किचन क्लीन करून घेतलं आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. असा होता आजचा मिनी ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.